चलो लेट स्टार्ट. सो या व्हिडिओमध्ये मी आपला Xilinx ISA 14.7 जो आपल्या VLSIच्या प्रॅक्टिकलसाठी लागणार आहे तो इन्स्टॉल करून दाखवेल. प्लस समजा याच्यामध्ये आपल्याला काय काय लागेल ते सांगतो की आपल्याला जवळपास 40 GBची फ्री स्पेस स्टार्टिंगला लागणार, जे की नंतर आपल्याला डिलीट करून वगैरे 25 वगैरेपर्यंत चालेल. तर असं नाही की हे सीमध्येच इन्स्टॉल होईल, आपण कोणत्या पण ड्राईव्हमध्ये इन्स्टॉल करू शकतो. आणि काही काही सॉफ्टवेअर याच्यासाठी लागणार आहे, व्हर्च्युअलायझेशन अनेबल लागणार आहे, व्हर्च्युअल मशीन लागणार आहे ओरॅकलची, आणि अजून पण जे जे लागेल एरर्स काय होऊ शकतात त्याला बायपास कसं करायचं ते मी सांगेल. आणि प्लस एंडमध्ये मी समजा एक छोटंसं प्रॅक्टिकल करून दाखवेल की एक स्टार्टर प्रॅक्टिकल, की समजा आपण VLSIच्या किटमध्ये अँड गेट कसं बनवू शकतो तर ते मी शिकवाल. म्हणजे त्यांनी आपल्याला गाईड भेटून जाईल की सॉफ्टवेअर कसं यूज करायचं. तर स्टार्टिंगमध्ये आपल्याला काय काय लागणार की आपल्याला ओरॅकलचा व्हर्च्युअल बॉक्स लागणार आहे. तर त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट गुगलवरती सर्च करायचं व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड, आणि ही जी फर्स्ट वेबसाईट इथं आल्यानंतर आपल्याला विंडोज एडिशनसाठी पाहिजे. मॅकवरती मला वाटत नाही आहे जमणार, विंडोजवरती आपण करू शकतो. तर विंडोजचं ॲडिशन आहे, नेक्स्ट करून डाउनलोड करून घेतलं. याच्यानंतर आपण याला इन्स्टॉल करायचं. आता हा जो सॉफ्टवेअर आहे हा मी म्हणजे याचा स्पेस वगैरे खूप कमी आहे, आपण याला नॉर्मली C ड्राईव्हमध्ये पण इन्स्टॉल करू शकतो. हा काही जास्त स्पेस घेत नाही. याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचं, ॲग्री परमिशन ॲग्री करून द्यायचं, नेक्स्ट करून हे सगळं जेवढं टिक आहे तेवढं टिक राहू देतं आणि इन्स्टॉल करायचं. याला इन्स्टॉल व्हायला थोडासा टाईम लागतो. तोपर्यंत अजून एक गोष्ट मी सांगणार की आपल्याला काय करायला लागेल. तर जी व्हर्च्युअल मशीन आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की समजा जे आपला जो PC त्याच्यामध्ये व्हर्च्युअलायझेशन अनेबल हवा. तर व्हर्च्युअलायझेशन अनेबल करायसाठी दोन तीन स्टेप्स आहे, तेच मेजर त्याच्यामध्ये डोकं लावावं लागणार, बाकी सगळं इझी आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, विंडोज टर्न ऑन ऑफ फीचर जे असतात तो आपला स्टार्ट मेन्यूमध्ये सर्च करायचं, त्याच्यामध्ये जायचं. आणि हे चालू झाल्यानंतर एंडमध्ये एक व्हर्च्युअलायझेशन नावानं काहीतरी असतं. आता हे PC टू PC डिपेंड करू शकतं. समजा आता जसं की हा PC आहे, इथं दिसतं आहे की समजा व्हर्च्युअल मशीन प्लॅटफॉर्म दिसते, तर ते मी टिक करणार. तर समजा टिक नसेल तर ते टिक करायचं, किंवा व्हर्च्युअलायझेशन रिलेटेड काही पण असलं तुमच्या PCमध्ये, समजा होऊ शकतं मॅन्युफॅक्चर डिपेंड, त्याला टिक करून द्यायचं आणि त्याला स्टार्ट करून द्यायचं. त्याच्यानंतर जेव्हा हे इन्स्टॉल होऊन जाईल त्याच्यानंतर असा इंटरफेस दिसतो, आणि मग आपल्याला ही झिप फाईल लागेल. आता ही झिप फाईल कशी डाउनलोड करायची, तर ती AMDच्या वेबसाईटवर भेटते, आणि याची साईज बघू शकतो आपण. इथे साईज आहे समजा 16 GB जवळपास आहे. तर आता याला पहिले डाउनलोड कसं करायचं ते मी सांगतो, आणि याला एक्स्ट्रॅक्ट पण करून घ्यायचं आपल्याला. तर पहिले डाउनलोड कसं करायचं ते बघूया. मी इथं एक्स्ट्रॅक्टची प्रोसेस टाकून देतो. झिप फाईल डाउनलोड करण्यासाठी समजा AMD 14.7 Xilinx ID सर्च करायचं गुगलवर. जे पहिली जी लिंक आहे AMDकडून डाउनलोडची त्याच्यावरती जायचं. आता इथं भरपूर ॲडिशन दिसणार, याच्यामधून आपलं जे 14.7 विंडोज 10 किंवा विंडोज 11 इथं दोन्ही लिहिले आहे, हे सिलेक्ट करायचं, आणि इथे एक डाउनलोडची लिंक असते, ते डाउनलोडवर जायचं. नंतर ही जी साईट आहे आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायला लागतं. तर हे रजिस्ट्रेशन सोपं आहे. रजिस्ट्रेशन तर मी सांगणार नाही, मी डायरेक्ट साइन इन इथं करून घेतो. इथं रजिस्ट्रेशनमध्ये डिटेल्स विचारायचं, समजा ID वगैरे ते टाकून द्यायचं. ठीक आहे, मी साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं थोडंसं डिटेल्स विचारतं. तसं हे डिटेल्स फिल करायची गरज नाही आहे, पण केलं तरी चालतं. खाली एक डाउनलोड बटन दिसेल, तो डाउनलोडवर क्लिक करून द्यायचा. तर त्याची जी फाईलची साईज आहे समथिंग 15 GBच्या जवळपास आहे, ते डाउनलोडला टाकून द्यायची, जी की साईज आहे 15.5 आहे समजा. तर मी कॅन्सल करून देतो, कारण की मी ऑलरेडी डाउनलोड केली आहे. ठीक आहे. आता ती फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर असं दिसतं. एक्स्ट्रॅक्ट कशाने पण करून घ्यायचं, विंडोजनं होतंच बाय डिफॉल्ट. आणि मग हा जो सेटअप याच्यावर जर आपण क्लिक केलं, तर इनिशियली समजा जर तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हर्च्युअलायझेशन अनेबल असेल तर काही एरर नाही येणार, पण मोस्ट ऑफ लॅपटॉपमध्ये नसणार. तर त्याच्यामध्ये जो एरर येतो तो आता एरर कसं सॉल्व करायचं तो मी सांगेन. तर अलाव केल्यानंतर हा ISCचा विंडो दिसतो, याला नेक्स्ट करायचं, आणि जसं आपण नेक्स्ट करणार त्याच्यानंतर एक एरर दिसतो. आणि यावेळी ना जो व्हर्च्युअल मशीन आहे तो आपला स्टार्ट पाहिजे, तेव्हाच हे वर्क होतं. तर व्हर्च्युअल मशीन स्टार्ट करून आपण हे केलं की आपला एक एरर दिसतं की समजा व्हर्च्युअलायझेशन अनेबल नाही आहे, तर त्याला अनेबल कसं करायचं ते सांगतो. आता सगळ्यात दोन स्टेप आहे. तर विंडोज ऑन ऑफचं तर आपण केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बायोसमध्ये जाऊन व्हर्च्युअलायझेशन ऑन करायचं असतं. तर आता हे लॅपटॉप टू लॅपटॉप डिपेंड करायचं. लॅपटॉप स्टार्ट होऊन F2 दाबायचं, बायोसमध्ये जातो, आणि तिथे जे पण व्हर्च्युअलायझेशन आहे तिथं ऑन करायचं. जसं की आता माझ्या लॅपटॉपमध्ये असं येत होतं. त्याच्यानंतर काय करायचं, बिन फोल्डरमध्ये जायचं. बिन फोल्डरमध्ये गेल्यानंतर CMD चालू करायचा, आणि ही जी बॅट फाईल आहे या बॅट फाईलचं नाव कॉपी करून इथं CMDमध्ये टाकायचं, आणि तिथं .bat असं टाकायचं. .bat टाकल्यानंतर एंटर दाबायचं. आता इथं एंटर दाबल्यानंतर एक एरर येणार. हा एरर आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला हा जो CMD हा ॲडमिनिस्ट्रेटर मोडमध्ये लागेल. तर मी स्टार्टवरती क्लिक करून CMD ॲडमिनिस्ट्रेटर मोडमध्ये ओपन करायचं. आणि आता आपल्याला जो पाथ आहे आपला
जिथं आपली ही जी बिन फोल्डर आहे तो पाथ आमध्ये आपल्याला जायला लागेल. तर ChatGPTहून मी ही कमांड कॉपी करतो. ही कमांड इथं टाकायची आणि CD नंतर जो पाथ जिथं तुम्ही हे फोल्डर बनवला आहे, जिथं पण तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलं तो पाथ कॉपी करायचा आणि तो CD नंतर तो पाथ तिथं टाकून द्यायचा. जसं की आता मी टाकतो आहे. तर हा पाथ इथं टाकून दिला आणि मग याला एंटर करायचं. मग पाथ चेंज होतो आणि त्याच्यानंतर जी सेकंड कमांड आहे ही सेकंड कमांड टाकायची. तर ह्या जेवढ्या पण कमांड्स आहे मी खाली एका नोटपॅडमध्ये टाकून देईल किंवा जेव्हा पण डाउनलोड लिंक आहे खाली मी नोटपॅडमध्ये टाकून देईल. ही कमांड टाकल्यानंतर आपल्याला इथं व्हर्च्युअलायझेशन इज अवेलेबल असं लिहून येतं आणि हा कमांड प्रॉम्प्ट ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जातो. याच्यानंतर अजून एक गोष्ट करायला लागते की समजा जो ID आहे ना तो Hyper-V सोबत कॉन्फ्लिक्ट थोडंसं क्रिएट करतो. समजा त्याचं काहीतरी इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येते तर Hyper-V जो असतो आपला तो बंद करायला लागतो याचा Windows 11चा. तर ही एक कमांड आहे त्याच्यासाठी. परत आपल्याला एक ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये टर्मिनल लागेल. तो टर्मिनल ओपन करायचा आणि ही एक कमांड पेस्ट करून द्यायची आणि एंटर करायचं. नंतर ऑपरेशन कंप्लीट सक्सेसफुली येतं आणि याच्यानंतर आपल्याला एक रिबूट करायला लागेल. तर काय करायचं, कमांड CMD बंद करायचा आणि एकदा लॅपटॉप रिस्टार्ट करून घ्यायचा. रिस्टार्ट केल्यानंतर जेव्हा मी परत सेटअपवरती क्लिक करणार त्या फोल्डरमध्ये परत जायचं, सेटअपवरती क्लिक करायचं आणि यावेळी जेव्हा आपण सेटअपवर क्लिक करणार तर ऑटोमॅटिकली तो व्हर्च्युअल बॉक्सचा डिटेक्ट करून घेतो आणि मग आपलं इन्स्टॉलेशन चालू होऊन जातं. ठीक आहे. तर आता याला पहिले स्टार्ट होऊ देऊ. ओके, स्टार्ट झाला. आता याच्यानंतर नेक्स्ट दाबायचं. आता नेक्स्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली जो लास्ट टाईम जो आपला एरर आला होता तो सॉल्व होऊन जातो आणि इथं आपल्याला कंटिन्यूचं बटन येतं की समजा व्हर्च्युअल बॉक्स डिटेक्ट झाला आहे. मग इथं ॲग्री वगैरे करून द्यायचं, नेक्स्ट करायचं. परत इथं आपण नेक्स्ट करायचं आणि आता इथं आपण पाथ वगैरे देऊ शकतो. आता मी बघू शकतो Cमध्ये माझ्या स्टोरेज नाही आहे. तर मी काय करायला दुसऱ्या ड्राईव्हमध्ये इन्स्टॉल करणार. तर मी दिस PCवर जाईल, ड्राईव्ह सिलेक्ट करेल, एक ईमध्ये जाऊन एक फोल्डर मी इथे बनवला आहे Xilinx नावाचा. तर त्या Xilinx फोल्डरमध्ये मी इन्स्टॉल करून घेईल. हा फोल्डर मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. तर या फोल्डरला मी डबल क्लिक करून इथं ओपन करणार. जिथं आपली एक्स्ट्रॅक्टेड फाईल आहे तिथंच इन्स्टॉल करू शकतो, काय हरकत नाही. तिथं मी क्लिक केलं आणि आपल्याला एक शेअर्ड फोल्डरचा पाथ द्यायला लागणार आहे. आता हा शेअर्ड फोल्डर काय काम येणार हे आपण नंतर बघूया. पण असं आहे की समजा व्हर्च्युअल बॉक्सचा जो ऑपरेटिंग सिस्टम असणार आणि आपला Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम असणार तो वेगवेगळा आहे. तर आपण एक फोल्डर कॉमन क्रिएट करतो की समजा या फोल्डरमध्ये आपण काय पण पेस्ट केलं तर ते Windows 11 आणि जो आपला ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स इन्स्टॉल होणार आहे दोघांमध्ये 2 आपण कॉपी पेस्ट फाईल करू शकतो. तर एक नवीन फोल्डर क्रिएट करून घ्यायचा शेअर्ड नावानं आणि त्याचा पाथ इथं जाऊन देऊन टाकायचा. हा पाथ आपण इथं दिला की समजा दोन्ही फोल्डर सिंक होऊन जातात आणि आपण व्हर्च्युअल मशीनपासून Windows 11पर्यंत काही पण फाईल्स ट्रान्सफर करू शकतो, जे की आपल्याला इझी होऊन जाईल. समजा लायसन्स इन्स्टॉल करायचं आहे किंवा आपल्याला किटमध्ये हे काही फाईल वगैरे टाकायचे तर ते आपण करू शकतो. ठीक आहे. आता इथं विषय असा झाला की माझं अजून पण स्टोरेज खाली नाही झालं. तर आपण एक काम करू शकतो, जी आपण झिप फाईल डाउनलोड केली होती, जी आपण एक्स्ट्रॅक्ट केली ऑलरेडी. आता एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याचं झिप फाईलचं काही काम नाही, तर झिप फाईल डिलीट करून टाकायची म्हणजे स्टोरेज आपलं फ्री होऊन जातं. अजून पण मला स्टोरेज पुरत नाही. मी काम करतो, काहीतरी डिलीट करून येतो आणि परत इथं आपण लोकेशन वगैरे टाकून बघू. मी स्टोरेज थोडंसं खाली करायला लागेल त्यासाठी. ठीक आहे, मी थोडंसं डिलीट वगैरे केलं आणि मग परत आलो आहे. आता इथं माझ्याकडे भरपूर स्टोरेज आहे आणि शेअर्ड पाथ आणि हे दिलं. त्याच्यानंतर मी नेक्स्ट करणार आणि नेक्स्ट केल्यानंतर हे इन्स्टॉलेशन चालू होऊन जाईल. तर हे इन्स्टॉलेशन होऊ द्यायचं. तसं या इन्स्टॉलेशनमध्ये काही एरर नाही यायला पाहिजे, पण मी समजा 2 लॅपटॉपमध्ये करून बघितलं तर पहिल्यामध्ये तर काही एरर नाही आला, दुसऱ्यामध्ये एक एरर आला. तर तो एरर आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ते आपण बघूया. थांबा. तर आता समजा सक्सेसफुल इन्स्टॉलेशन झालं तर आपण समजा व्हर्च्युअल मशीन जर चालू केलं, Oracle व्हर्च्युअल मशीन इथं सर्च करायचं तर त्याच्यामध्ये ISE 14.7 असं डायरेक्टली इन्स्टॉल होऊन दिसतं. आणि जरी समजा इन्स्टॉल नाही झालं तर एक अल्टरनेट स्टेप आहे, ते आपण करू शकतो. OVA फाईल मॅन्युअली ॲड करून व्हर्च्युअल बॉक्समध्ये, तर ते तसं पण इन्स्टॉल होऊ शकतं. ठीक आहे. तर ते मी सांगेल. तर काय करायचं, आता हे बघा, जसं की आता याच्यामध्ये सक्सेसफुल इन्स्टॉल झालं तर इथे दिसतं आहे 14.7 ISE असं दिसतं आहे. ठीक आहे. समजा तुमच्या याच्यावर इन्स्टॉल नाही झालं ते इन्स्टॉलरकडून, तर आपण मॅन्युअली इन्स्टॉल पण करू शकतो. तर काय करायचं, फाईल्समध्ये जायचं. फाईल्समध्ये गेल्यानंतर इम्पोर्ट अप्लायन्सवर जायचं. इम्पोर्ट अप्लायन्समध्ये तुम्ही गेला की त्याच्यानंतर इथं एक लोकेशन आपल्याला द्यायला लागते OVA फाईलची. तर ती OVA फाईल, आपलं जी फाईल आपण फोल्डर एक्स्ट्रॅक्ट केलं होतं सगळ्यात आधी, जी झिप फाईल डाउनलोड करून, तर त्याच्यामध्ये एक OVA फोल्डर असतं, त्याच्या आतमध्ये जाऊन ती फाईल आपल्याला द्यायला लागते. तर मी परत त्या लोकेशनवर जातो जिथे आपण ते फोल्डर एक्स्ट्रॅक्ट केलं होतं. तर ते माझं फोल्डर इथं आहे Xilinxमध्ये गेल्यानंतर OVAमध्ये गेल्यानंतर ही जी फाईल आहे, एक सिंगल फाईल आहे. तर ही फाईल आपल्याला इथं क्लिक करून ओके दाबायचं. त्याच्यानंतर
परत हे कुठंतरी पाथ विचारणार की तुम्हाला कुठे इन्स्टॉल करायचं, तर तो जो असा आपण पाथ जो आपण आधी दिला होता याच्यामध्ये इन्स्टॉलरमध्ये तसा सेम टू सेम पाथ इथं द्यायचा. मला आता ते इथं विचारत नाही कारण मी ऑलरेडी एकदा इन्स्टॉल केलं आहे. सर जर समजा मी दाबलं इन्स्टॉलचं बटन तर मला पाथ वगैरे विचारत नाही, पण तुम्हाला विचारेल समजा कोणाला एरर आला तर. ठीक आहे, तर आता इन्स्टॉलेशन असं राईट साईडला चालू होऊन जातं. हिला थोडासा वेळ लागतो, एक 15 ते 20 मिनटं लागतात. आता डिपेंड करतं तुमच्या स्पीडवरती. आता हे माझं ऑलरेडी इन्स्टॉल झालं तर मी याला कॅन्सल करतो आणि पुढचं स्टेप आहे की आपल्याला आता व्हर्च्युअल मशीन स्टार्ट करायचं आहे. आता हे जे व्हर्च्युअल मशीन आहे हे लिनक्सवरती बेस्ड आहे, म्हणजे कमांड प्रॉम्प्ट वरती आपल्याला सगळं स्टेप्स करायला लागतं. समजा आपल्याला जर काही चालवायचं आहे वगैरे वगैरे, तर लिनक्स आपण भरपूर यूज केलं तर त्याच्यामध्ये आपलं काही विषय नाही. तर आपण याला काय करायचं, डायरेक्टली स्टार्टवर क्लिक करायचं आणि हे सिस्टम स्टार्ट होऊन जातं. ओके, याला स्टार्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. मग हे स्टार्ट कसं होतं बघा आणि नंतर मग आपण पुढचे स्टेप सांगू. आता नेक्स्ट स्टेप आहे आपलं की लायसन्स इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला, आणि याच्यामध्ये आय डी तर येऊन जाते पण आपला प्लॅन हाईड येत नाही, तो इन्स्टॉल करायचा आहे. प्लॅन हाईड इन्स्टॉल केला, लायसन्स इन्स्टॉल केला की मग आपण एक अँड गेटचं प्रॅक्टिकल करून बघूया आणि मग ते हार्डवेअरमध्ये कसं अपलोड करायचं ते मी सांगणार. ठीक आहे, तर हे याला चालू होऊ देऊ, मग मी पुढचे स्टेप सांगतो. ठीक आहे, तर आपलं ऑपरेटिंग सिस्टम इथं ऑलमोस्ट चालू झालं आहे. तर हे लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, जसं की दिसते व्हर्च्युअल मशीनमध्ये. समजा इथे आपण प्रोजेक्ट नॅव्हिगेटरवर क्लिक केलं की आपला इंटरफेस दिसतो, जो की आपला सेम टू सेम लॅबमध्ये जसा इंटरफेस येतो तसा सेम टू सेम इंटरफेस येतो आणि इथं आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, पण याच्या आधी आपल्याला अजून 2-3 गोष्टी सेटअपसाठी करायला लागेल, जसे की प्लॅन आय डी इथं नाही आहे तर प्लॅन आय डी आणायचं आणि लायसन्स इन्स्टॉल करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करेल, सगळ्यात पहिलं आपल्याला शेअर्ड फोल्डर लावावं लागेल. तर शेअर्ड फोल्डरसाठी डिव्हायसेसमध्ये जायचं आणि तर इम्पोर्ट गेस्ट ॲडिशन सी डी इमेज याच्यावर क्लिक करून द्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होऊन जातं. एक फीचर आहे ॲक्च्युली, त्याला क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन येतं ओकेचं, तर हे ओकेचं ऑप्शन क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक रनचं ऑप्शन क्लिक करायचं आणि रनचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला ते एक पासवर्ड विचारतो, जो पासवर्ड आपल्याला माहीत नाही तर आपण याला मॅन्युअली करू, तर त्याला आपल्याला कॅन्सल करून द्यायचं. ठीक आहे, हे सगळं बंद करून द्यायचं, टर्मिनल वगैरे ज्याची आपल्याला गरज नाही आहे सध्याच. प्लॅन हाईड प्रोजेक्ट नॅव्हिगेटरची पण आपल्याला गरज नाही, ते बंद करून दिलं. आपण डेस्कटॉपवर राईट क्लिक करून ओपन इन टर्मिनल लावायचं. याच्यानंतर आपल्याला काही कमांड्स टाकायचे, ज्या की मी GPT-वरून घेतल्या आहे. आता या सगळ्या कमांड्स पण मी खाली एका फाईलमध्ये किंवा ही GPTची लिंकच मी डायरेक्टली देऊन टाकाल. तर पहिले CD करायचं, CD/media मध्ये गेल्यानंतर LS करायचं. मग आपल्याला ही जी VBox गॅस हे आपल्याला जे दिसतं आहे, एक व्हर्जन आपल्याला दिसणार ते आपल्याला दिसतं तिथं. तर परत काय करायचं, ते कॉपी करायचं, CD/media/ जे पण व्हर्जन तिथं आहे ते कॉपी करून इथं कमांडमध्ये टाकायचं, जसं की आता मी करतो आहे. तर इथं मी पेस्ट केलं आणि हां, इथं कंट्रोल-V चालत नाही आहे टर्मिनलमध्ये, लिनक्समध्ये जसं की कंट्रोल-V चालत नसतं, तर आपल्याला राईट क्लिक करून पेस्ट करावं लागतं. ठीक आहे, तर हे पेस्ट केलं तर ते व्हर्जन मी इथं टाईप करतो. व्हर्जन इथं टाईप केलं 7.1.12, इथं एंटर करायचं. माझ्याकडून C हुकला CDचा, तर ते C टाईप करतो मी परत, स्पेलिंग मिस्टेक, C इथं टाईप केलं. ओके, आता एंटर करायचं. एंटर झाल्यानंतर परत मी इथं LS जर केलं तर आपल्याला 2-3 इथं प्रोग्राम फाईल दिसेल. याच्यामधून जी आपली कामाची प्रोग्राम फाईल आहे, जी इथं ChatGPTने सांगितली आहे ती आहे ही वाली, की समजा लिनक्स ॲडिशन .run वाली. तर ही जी कमांड आहे सुडोवाली, ही आपल्याला कॉपी करायची आणि ही इथं रन करायची आहे. ठीक आहे, ही कमांड इथं पेस्ट केली, त्याच्यानंतर एंटर दाबलं की थोड्या वेळासाठी हे लोड घेणार आणि ही कमांड रन होऊ द्यायची. ही कमांड कंप्लीट रन झाल्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार, तर याला मी रन होऊ देतो. ठीक आहे, ही कमांड आता इथं रन झाली आहे. याच्यानंतर आपल्याला टेक्निकली एक रिबूट करायचं आहे, म्हणजे हे सिस्टम परत चालू करायचं आहे. पण त्याआधी अजून एक काम आहे की समजा आपल्याला शेअर्ड फोल्डरचा पाथ परत एकदा ID-ला द्यावं लागणार, सॉरी ID म्हणतो याच्या व्हर्च्युअल बॉक्सला द्यावं लागणार. तर रिबूट करायच्या आधी आपण ते एक काम करूया, डिव्हायसेसमध्ये जायचं. डिव्हायसेसमध्ये 2-3 गोष्टी चेंज करायचं, जसं की शेअर्ड फोल्डर वगैरे. पण त्याआधी हे ड्रॅग अँड ड्रॉप आणि क्लिपबोर्ड आहे ना, याला बाय डिरेक्शन करून घ्यायचं, की समजा आपण याच्यामध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो आणि Ctrl-C आणि Ctrl-V पण चालायला लागेल. तर हे बाय डिरेक्शन करायचं आणि मग
शेड फोल्डरमध्ये जायचं. इथं आपल्याला एक शेड फोल्डर द्यावं लागेल पाथ याचा, परत जो आपण आधी बनवला होता तो. तर इथं ॲड फोल्डरवरती क्लिक करायचं. परत इथं ऑदरमध्ये जायचं आणि जो पाथ आपण आधी दिला होता शेड फोल्डर जे आपण बनवलं होतं झिप फोल्डरमध्ये, तिथं जायचं आणि त्याला ओपन करून क्लिक करून द्यायचं. हे शेड फोल्डर आपल्याला खूप कामी येणार की समजा आपल्याला दोघांमधून फाईल शेअर करायच्या वगैरे तर ते करता येतं. हे शेड फोल्डर इथं क्लिक केल्यानंतर इथं ऑटो माउंटवरती क्लिक करायचं आणि मेक परमनंटवर क्लिक करायचं आणि ओके दाबायचं. ओके दाबल्यानंतर परत एकदा आपल्याला इथं दिसणार जे पाथ आपण दिला, परत ओके क्लिक करायचं आणि मग एक कमांड असते सुडो रिबूट नावाची. ती सुडो रिबूट नावाची कमांड दिली की सिस्टम परत रिस्टार्ट होऊन जातं. तर याला रिस्टार्ट होऊ द्यायचं. ओके, तर इथं परत आता रिस्टार्ट झालं आहे. आता आपण इथं बघू शकतो ऑटोमॅटिकली इथे एक ड्राईव्ह क्रिएट होऊन जाते शेअर नावाची. तर आता याचा मी तुम्हाला यूज दाखवतो. समजा आता मी विंडोजमध्ये गेलो, विंडोज 11च्या फाईल एक्सप्लोररमध्ये गेलो आणि परत त्या शेअर्डवाल्या फोल्डरमध्ये गेलो. हे बघा इथं माझा जो शेअर्डवाला फोल्डर आहे. आता समजा मी इथे एक नोटपॅडची एक फाईल बनवून देतो रँडम काही पण, समजा नोटपॅड इथं दिलं आणि याला समजा नाव देऊन टाकलं हाय. ठीक आहे, आता ही फाईल मी इथं बनवली आणि एंटरवर क्लिक केलं. ठीक आहे, आता मी परत समजा व्हर्च्युअल मशीनमध्ये गेलो, आपलं जे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये गेलो आणि इथं रिफ्रेश वगैरे तर काही नसतं, बॅकस्पेस करून परत समजा शेअर्डवाला ड्राईव्हमध्ये आलं. इथे बघा ऑटोमॅटिकली जी हायवाली जी फाईल होती ती आपली इथं येऊन जाते. तर हे याचं काम आहे. ठीक आहे, आता जसं आपण हे समजा इथून बॅक अँड फ्रो पण करू शकतो. समजा लिनक्समध्ये काय आहे जे आपल्याला परत विंडोज 11मध्ये टाकायचं ते आपण इथे करू शकतो. ठीक आहे, आता मला लायसन्स फाईल लागेल. ही जी लायसन्स फाईल आहे मी एका पेनड्राईव्हमध्ये ठेवली आहे. ही लायसन्स फाईलची लिंक मी खाली देतो ड्राईव्ह लिंकमध्ये, तर ते इथून डाउनलोड करायची. ही लायसन्स फाईल परत मी शेअर्ड फोल्डरमध्ये जाऊन कॉपी करून इथं पेस्ट करून द्यायची. ठीक आहे, ही इथं पेस्ट झाली. आता आपल्याला ही लायसन्स फाईल आपल्या प्रोजेक्ट नॅव्हिगेटरमध्ये इन्स्टॉल करायची आहे. तर आता मी प्रोजेक्ट नॅव्हिगेटर स्टार्ट करणार. प्रोजेक्ट नॅव्हिगेटर स्टार्ट होऊ द्यायचं. प्रोजेक्ट नॅव्हिगेटर स्टार्ट झाल्यानंतर इथं ओके दाबायचं. हे प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही सजेशन देतं. इथं जायचं आणि आपल्याला इथं मॅनेज लायसन्स नावाचं ऑप्शन येतं हेल्पमध्ये. तर मॅनेज लायसन्सवरती क्लिक केलं की इथं एक विंडो ओपन होतो ज्याच्यामध्ये ऑलरेडी जेवढ्या गोष्टी इन्स्टॉल्ड आहे. समजा काही काही गोष्टी परमनंट असतात, काही काही गोष्टींना आता इथं 1 महिन्याचं पिरियड असणार. जसं की आता इथं एक जे लास्टवरून दुसरं ऑप्शन आहे हे बघा इथंवालं, हे सगळं 1 महिन्याचं आहे. तर याला आपल्याला काय करायला लागेल, परमनंट लायसन्स जे आपल्याला दिलं आहे लॅबमध्ये सरांनी ते लोड करायचं. तर लोड लायसन्समध्ये जायचं. इथं जी आपली शेअर्ड मेमरी होती जी इथं दिसते ती आपल्याला सापडायला लागेल. इथं शेअर्ड नावाचं एक फोल्डर असणार. ठीक आहे, इथं कुठेतरी सापडतं मी, इथं भेटेल आपल्याला. ISAवरती क्लिक करून नाही भेटत आहे. परत एकदा ISA कम्प्युटर. ठीक आहे, ओके, हा इथं शेअर्ड फोल्डर आपल्याला भेटलं. इथं एक लायसन्स फाईल आहे. हे लायसन्स फाईलवर ओपन करायचं. हे लायसन्स फाईल इथं ओपन होते आणि इन्स्टॉल होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं काही काही गोष्टी जसं आता हे परमनंट इथं आधी नव्हतं, हे परमनंट इथं येऊन जातं आणि खाली पण 2-3 परमनंट्स असे इथं लिहून जातं ग्रीन कलरमध्ये. आता रिफ्रेश करायचं आणि क्लोज दाबायचं. आता आपलं लायसन्स इन्स्टॉल झालं. आता लायसन्स इन्स्टॉल झाल्यानंतर आपलं आता इथं याचं काम तर झालं. आता आपल्याकडे प्रोजेक्ट नॅव्हिगेटर जे आहे ते तर ठीक आहे, पण आपल्याला एक प्लॅन अहेड लागतं. प्लॅन अहेड नावाचं एक ॲप आहे जो आपल्याला विंडोज 10मध्ये भेटतो, तो आपल्याला लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काही कमांड्स टाकायला लागतात. जसं की आता समजा मी CMDवरती समजा प्लॅन अहेड टाकलं. प्लॅन अहेडचं कॅपिटल हवं इथं. तर प्लॅन अहेड इथं आपण CMDमध्ये टाकलं की आपलं प्लॅन अहेड ओपन होतं. अजून एक इथे आपण बघू शकतो की समजा जे आपण लायसन्स टाकलं होतं ते बरोबर इम्पोर्ट झालं का नाही. तिथे दिसतं की एक्सपायरी जी आहे ती आपली 3000 समथिंग डेज, म्हणजे आपलं लायसन्स व्यवस्थित लागलं आहे. इथं समजा 60 डेज वगैरे दिसलं की ते आपला थोडासा प्रॉब्लेम झाला ते आपण समजून जातो. तर इथून असं प्लॅन अहेड ओपन होतं. आता ठीक आहे, आपण असं ओपन करू शकतो प्रत्येक वेळेस CMDने, पण नको आपल्याला. ते समजा डेस्कटॉपवरती शॉर्टकट पाहिजे. तर ChatGPTवरून मी इथं काय काय कमांड घेतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला टाईप करायचं विच प्लॅन अहेड. तर आपल्याला प्लॅन अहेड कुठं इन्स्टॉल्ड आहे या IDमध्ये, या व्हर्च्युअल बॉक्समध्ये याचा पाथ भेटतो. ठीक आहे, हा पाथ आपल्याला लागेल. हा पाथ कॉपी करायचा आपल्याला आणि कुठं पेस्ट करायचा मी सांगतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एक ही वाली जी सेकंड कमांड आहे हिने आपल्याला एक नोटपॅडवाली फाईल ओपन होऊन जाईल. ही कमांड मी इथं पेस्ट केली. ही फाईल इथं ओपन झाली. ठीक आहे, ही फाईल ओपन झाल्यानंतर हा जो पाथ आहे आणि या जो कंटेंटमधला जो पाथ आहे जर समजा तो सेम असला
जो दाखवतो मी एक मिनटं. हा इथं पेस्ट करायचा आणि जो पाथ आपल्याला भेटला बघा इथं जो EXE वगैरे जे तिथे लिहिलं आहे तो पाथ जर सेम असला तर तो तिथे टाकायचा. ठीक आहे, हे बघा जो 14.7 ISADS आहे ना तो पाथ सेम असल्यावर तो तिथं पाथ सेम पाहिजे, तो पाथ तिथं टाकून द्यायचा जर नसला तर. आणि त्याच्यानंतर काय करायचं की समजा ही जी कमांड आहे लास्टवाली मेक इट एक्झिक्युटेबल, तर याच्यावर कॉपी करायचं आणि ही फाईल इथं ही कमांड इथं पेस्ट करून द्यायची. ही कमांड इथं पेस्ट केली जशी आपण इथं पेस्ट करणार तर आपल्याला एक प्लॅन हेडचं एक ॲप डायरेक्टली इथं क्रिएट होऊन जाईल डेस्कटॉपवरती. याला समजा मी ओपन केलं तर आपल्याला प्लॅन हेड ओपन होऊन जाईल डायरेक्टली. समजा मी आता तर करून दाखवतो. त्याला मी डबल क्लिक केलं, इथून आता आपला प्लॅन ॲड आणि प्रोजेक्ट नॅव्हिगेटर दोन्ही ओपन होईल. आता या व्हिडिओसाठी मी इथेच सांगतो, ऑलरेडी खूप व्हिडिओ लंबा झाला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सॉफ्टवेअर कसं यूज करायचं हे सांगाल, एक छोटंसं अँड गेटचं प्रॅक्टिकल करून दाखवाल की समजा ज्याने पहिली लॅब नाही केली आहे त्यांना कंप्लीट सॉफ्टवेअरचा ओव्हरव्ह्यू येऊन जाईल की काय प्रोसेस फ्लो आहे, कारण की खूप मोठा आणि लेंदी प्रोसेस फ्लो आहे, काय काय सिलेक्ट करायचं असतं, कोणते ऑप्शन कशासाठी वगैरे वगैरे. तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की समजा मॉडेल बनवण्यापासून ते किटमध्ये कसं अपलोड करायचं ते मी सांगणार आणि मग आपण बाकीचे प्रॅक्टिकल्स पण करता येईल. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया याच्या पुढचं प्रोसेस. थँक्यू.